महाराष्ट्र के रायगढ़ जिले में पानी की समस्या को लेकर बड़ी मांग उठी है। रायगढ़ के अलीबाग क्षेत्र में उमटे बांध की गाद हटाने और मरम्मत की मांग तेज हो गई है। जनप्रतिनिधियों के सामने इस मुद्दे को उठाते हुए जल्द कार्रवाई की बात कही गई है। अलीबाग तालुका के उमटे बांध को 47 गांवों और 33 आदिवासी बस्तियों की जीवन रेखा माना जाता है, लेकिन वर्षों से गाद नहीं हटने के कारण इसकी क्षमता कम हो गई है। जिला परिषद सदस्य डॉक्टर सचिन राउत ने इस मुद्दे को सांसद सुनील तटकरे और श्रीराम बरने के सामने उठाया। उन्होंने मांग की कि 2 महीने के भीतर गाद हटाने के साथ मरम्मत और जल शुद्धिकरण योजना लागू की जाए। इस पर सांसद सुनील तटकरे ने 5 करोड़ रुपए का प्रस्ताव तैयार करने के निर्देश दिए और आवश्यक निधि देने का आश्वासन दिया। स्थानीय लोगों ने इस पहल का स्वागत करते हुए राहत की उम्मीद जताई है। त्यावेळेला निधी आपण उपलब्ध केला होता, परंतु उमटे धरण हे अंकिलसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या कालावधीमध्ये केलं ज्याला नारायणराव भगत साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. मधल्या कालावधीमध्ये आपण जे महत्वाचं दुसरं धरण आहे आपलं अमरकोट, मी जलसंपदा मंत्री असताना ते गतीविधी केली होती. नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याची गती दिली. ते काम सुरू करणं आवश्यक राहीलच, पण त्याचबरोबर ती जुनं जे धरण आहे त्याचा गाळ काढण्यासाठी आता एक प्रस्ताव तयार करण्याच्या वतीमध्ये जिल्हा परिषद आम्ही सूचना दिल्या. त्याला कमीत कमी 5 कोटी रुपयेचा निधी लागेल, तर तो टंचाईमधून किंवा कशातून उपलब्ध करायचा त्याची चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर करतो. उमटे धरणासाठी म्हणजे गाळ काढण्यासाठी मी उमटे संघर्ष समितीबरोबर मागील कित्येक वर्ष काम करतोय. आम्ही वैयक्तिक तिथे जाऊन गाळ काढण्याचा प्रयत्न करतोय. कित्येक वर्ष कित्येक संस्था आपल्या बरोबर येतात आणि गाळ काढण्यासाठी प्रयत्न करतात. पण या उमटे धरणावर तुम्हाला माहित असेल 33 आदिवासी वाड्या आणि 47 गावं, जवळजवळ 60 ते 65 हजार लोक या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. आणि असा मोठा प्रश्न असताना पण तिथे निधी उपलब्ध होत नव्हता. मी आत्ताच जी आमची जिल्हा परिषदेची जनरल जीबी झाली, मीटिंग झाली, त्याच्यामध्ये हा प्रश्न मांडला होता आणि त्याच्यावर आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत वाकडीकर साहेब, त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर अध्यक्ष साहेब आणि आमचे आमदार श्री महेंद्रशेठ दळवी यांच्यामध्ये पण चर्चा झाली आणि त्यांनी पण सकारात्मक भूमिका दाखवली. आणि आजच झालेल्या दिशाच्या मीटिंगमध्ये आपले खासदार साहेब श्रीरंग बाणे साहेब आणि तटकरे साहेब, त्यांच्या समवेत आमदार साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती सगळे होते आणि तिथे हा मी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा श्रीरंग बाणे साहेबांच्या माध्यमातून आणि आपले तटकरे साहेबांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मला मिळालाय आणि त्याच्यावर आमदार साहेब आणि तटकरे साहेब यांच्यात पण चांगली चर्चा झाली आहे. आणि मला वाटतं हा निधी आपल्याला उपलब्ध होईल. नुसता गाळ काढणं हाच आपला उद्देश नसून तिथे ती गळती जी लागलेली आहे पाण्याला, ती गळती थांबवायला पाहिजे. तिथे असणारे जे जॅकवेल आहे तो दुरुस्त व्हायला पाहिजे आणि फिल्टर प्लांट तिथे बसवलेला आहे तो चालू व्हायला पाहिजे. जोपर्यंत माझ्या विभागात किंवा माझ्या त्या धरणातील जेवढ्या लोकांच्या घरात पाणी जात होतं ते पुन्हा जात नाही, माझ्या विभागातील महिलांच्या घरात पाणी जाईल, त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू येईल तेव्हाच मला कुठेतरी जिंकल्याचा आनंद भेटेल, एवढं नक्की. न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल हर क्षण हर सच।